तर गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली। यंदा या मंडळाचा 98वं वर्ष आहे। गणेश गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळानं यंदा सजावटीसाठी रामेश्वरममधील रामनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती उभारलेली आहे। या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक थीममुळे आधीच प्रतिष्ठित असलेल्या या उत्सवाला अधिक भव्यता लाभलेली आहे। बाप्पाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांनी रात्रीपासूनच रांग लावलेली पाहायला मिळाली। आणि गणेश गल्लीच्या राजाच्या सभा मंडपातून आपल्यासोबत प्रतिनिधी पद्मेश पवार जोडले गेलेले आहेत। त्यांच्याशी आपण बोलूया। पद्मेश, गणेश गल्लीच्या राजाच्या दर्शनासाठी सुद्धा आता भाविक मोठ्या संख्येने आलेले असतील, कसा नेमका उत्साह आहे तिथे, नेमका सजावटीचं काय वैशिष्ट्य आहे यंदाचं? काल जवळपास रात्रीपासून जे अनेक जे भाविक आहेत फक्त मुंबईतून नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईच्या राजा गणेश गल्लीला पाहण्यासाठी आलेले आहेत आणि रात्रीपासून भाविकांनी बाहेर चादर ठेवून रात्री ते तिथे झोपले होते आणि अनेक राजाची जी एक झलक पाहण्यासाठी अनेक जे भाविक आहेत ते आपल्याला आता पाहायला मिळतात। सध्या मुंबईच्या राजाची ही जी आरती सुरू आहे आणि जवळपास आता हळूहळू अनेक जे गणेश भक्त आहेत ते आता राजाच्या दर्शनासाठी येत आहे। यंदाचं जे मंडळाचं ते 58वं वर्ष आणि जवळपास आपण पाहिलं यामुळे कुठेतरी आपण पाहिलं की अनेक वर्षाची ही जी परंपरा आहे या मंडळाची, गणेश गल्लीच्या मंडळाला मुंबईचा राजा असं म्हटलं जातं। त्यामुळे कुठेतरी आपण जर पाहिलं की इथे हा जो परिसर आहे लालबाग परळ, या परिसरामध्ये अनेक मंडळ आहेत आणि या मंडळातलं एक प्रमुख असा जे मंडळ म्हणजे गणेश गल्ली लालबाग, गणेश गल्ली असेल, लालबागचा राजा असेल किंवा आपण तेजुकाया पाहिलं तर सध्याच्या क्षणी आपण जर पाहिलं तर जवळपास 1 किलोमीटर रांग ही गणेश गल्लीची आपल्याला पाहायला मिळते। अनेक जे लोक आहेत ते इथे येत असतात। सध्याची यंदाची जी मूर्ती आपण जर पाहिली ती यंदाची मूर्ती बजरंगबली आपल्याला खाली दिसते, त्याच्या हातात शंकराची पिंड आहे, त्याचबरोबर एका हातात त्रिशूळ असलेला पाहायला मिळते। त्याचबरोबर ही जी सुबक मूर्ती आहे 3 दिवसापूर्वीच्या जी मूर्ती आहे त्याचं आपण बघितलं की इथे आगमन देखील पार पडला होता आणि आता सकाळी जवळपास 6 वाजता ही जी प्राणप्रतिष्ठेला सुरुवात झाल्यानंतर आता पुन्हा एकदा जे आता आरती सुरू झालेली आहे। जवळपास आपण पाहिलं हे संपूर्ण 10 दिवस हा जो परिसर असतो दरातून सोडलेला असतो। सध्या या परिसरामध्ये पोलिसांची व्यवस्था जर तुम्ही पाहिली जवळपास हजारोहून अधिक पोलीस कर्मचारी इथे तैनात असल्याचं पाहायला मिळते आणि गणेश गल्लीलाच फक्त 500हून अधिक जे काही पोलीस आहेत ते इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि जवळपास अनेक गणेश गल्लीचे देखील कार्यकर्ते इथे आपल्याला रीती असलेलं पाहायला मिळतात। सध्या जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात भाविक इथे आपल्याला यायला पाहायला मिळतात आणि आपल्या बाप्पाचं दर्शन घ्यायला जवळपास रात्रीपासून भाविकांनी गर्दी केलेली आहे। जी पद्मेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि बाप्पाचं थेट हे दर्शन घडवलं यासाठी। आपण ही दृश्य बघतोय, गणेश गल्लीचा राजा त्या ठिकाणी सभा मंडपामध्ये आता प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि पुढचे सगळे विधी आरती या ठिकाणी आता सुरू आहे। भाविक मोठ्या संख्येने जमलेले आहेत, मंडळाचे सगळे कार्यकर्ते आहेत आपण बघतोय। पुढारी न्यूजचे सगळे प्रेक्षक अगदी घरबसल्या मुंबईतल्या गणेश गल्लीच्या राजाचं अर्थात मुंबईच्या राजाचं दर्शन घेऊ शकतायत। हे दृश्य आपण बघतोय, एकीकडे लालबागच्या राजाचा सभामंडप आहे, तिथल्या लालबागच्या राजाचं दर्शन तुम्ही घेऊ शकताय आणि दुसरीकडची दृश्य आहेत गणेश गल्लीचा राजा अर्थात मुंबईच्या राजाची ही दृश्य आहेत। एक पिवळ्या रंगाचा पडदा इथे समोर लावलेला होता आणि प्राणप्रतिष्ठा आणि इतर सगळ्या पूजा विधी झाल्यानंतर बाप्पाचं दर्शन आता सुरू करण्यात येत आहे। हे सगळे भाविक जमलेले आहेत। लालबागच्या राजाची सुद्धा पहाटे 4 वाजताच प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। मंडळाच्या अध्यक्षांनी ते सगळे विधिवत पूजा केली आणि त्यानंतर आता प्रत्यक्ष दर्शन सगळ्या भाविकांसाठी खुलं झालेलं आहे आणि पुढारी न्यूजचे सुद्धा सगळे प्रेक्षक मुंबईतल्या या 2 भव्य दिव्य मूर्ती असणाऱ्या गणपती बाप्पांचं दर्शन सध्या घरबसल्या घेऊ शकतात। एकीकडे लालबागच्या राजाचं दर्शन आणि दुसरीकडे गणेश गल्लीचा राजा अर्थात मुंबईचा राजा। प्रथमं शैलपुत्रीचं द्वितीयं ब्रह्मचारिणे तृतीयं चंद्रघंटेते कुष्माण्डते चतुर्थकं पंचमं